दादा झालं का? विराजसचा गैरसमज दूर केलास? बाबा ते मी म्हटलं ना, बाबा तो ऐकतच नाही माझं. मी त्याला किती समजवलं, किती तोडण्याचा प्रयत्न केला तरी तो तेच धरून बसला. काहीही झालं तरी तो हे नातं निभावणार, या लग्नाशी प्रामाणिक राहणार. बाबा मला खरंच कळतच नाही की मी काय करू. तुला ना हे बघ. साहेब साहेब तुला दिसत नाही मी बोलतोय? साहेब अर्जंट आहे. अरे सांगितलं ना एकदा बोलतोय. साहेब खूप अर्जंट आहे. काय झालंय? मी तुला सांगितलं होतं काय करायचं ते. हो साहेब पण ते काय पण? तुला माहितीये मला कामात हलगर्जीपणा चालत नाही. मी ना संपवून टाकीन त्याला. माझ्या बिझनेसला काय झालं तर जा फाईल्स घेऊन ये. तुला बघतोस मी, पण आधी व्यवसाय महत्वाचा. आत्ता सुटले पण बाबा पुन्हा विचारणार हे नक्की. मला आता काहीही करून काहीतरी मार्ग काढायलाच हवा ज्याने बाबांचं मन जिंकता येईल. एकदा का ते जिंकण्यात मी यशस्वी झाले की सगळे प्रश्नच मिटतील. पण हे सगळं करायचं कसं? मी ना संपवून टाकीन त्याला. माझ्या बिझनेसला काय झालं तर सापडला मार्ग सापडला. त्यांचं त्यांच्या बिझनेसवर खूप प्रेम आहे ना. मग आता तोच बिझनेस मी मोठा करून त्यांच्या मनात जागा मिळवणार. राधा मला खरंच सोडून जाईल का? नाही 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 नाही, शक्यच नाहीये. राधा असं कधीच करणार नाही. आणि ती म्हणाली शांत हो, शांत हो विराजस. आता काम आणि फक्त काम. ऑफ म्हणजे ऑफच. कसलाही विचार करायचा नाही. आणि हा त्रास होतोय कारण माझं प्रेम नाही नाही. पण आता प्रेमाचाही विचार करायचा नाही. फक्त कामाकडे लक्ष द्यायचं. फक्त कामाकडे लक्ष द्यायचं. बास्कर विराजस, बास्कर बास्कर. शांत हो. उगाच जुन्या आठवणी उगाळू नको. शांत हो. शांत. बास. नाही 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 विराजस विराजस विराजस, तू जेवढा त्रास करून घेशील
तिला तेवढा त्रास होईल आणि आणि बास कर आता, बास झालं हे सततचा विचार करणं, बास झाली ही सततची अटॅचमेंट, या भावना बिवना, बास कर आता, बास कर, बास कर, बास कर, बास कर. विराजस, त्रास होतोय तिला, तुझ्या प्रेमाचा त्रास होतोय, गुदमारतीये ती, तुला कळत? बास कर, बास झालं, बास झालं. अजून अजून तुझ्या प्रेमाचं तिच्यावर ओझं नाही झालं पाहिजे, नाही झालं पाहिजे ओझं. बास झालं आता, हे नाही करे, बास झाला यार, बास झाला. तुला सांगितलं ना एकदा प्रेम नाहीये. लग्न झाल्यानंतर नवऱ्याबद्दल जेवढी काळजी वाटते ना तितकीच काळजी वाटते मला तुझी. त्यामुळे याला जबरदस्तीने प्रेमाचा रंग द्यायला जाऊ नकोस तू. मला नाही होऊ शकत तुझ्यावर प्रेम, मला करायचंच नाहीये प्रेम. मला कधीच तुझ्याबद्दल प्रेम वाटू शकणार नाही. तुला कसं समजत नाहीये विराजे? सापडलाय. काय ग आई, बाबांचं मन जिंकण्याचा मार्ग सापडलाय. कुठला मार्ग? मला सांगा, बाबांसाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? त्यांच्यासाठी त्यांचं काम आणि त्यांचा बिझनेस. झालं तर बाबांना त्यांच्या बिझनेसमध्ये फायदा होईल ना, असं काहीतरी मी करेन आणि मग बाबांचं मनही जिंकता येईल. तुझं बरोबर आहे, पण त्यांनी तुला काम करू दिलं पाहिजे ना, नाहीतर मग काय करशील? तेच तर आपण करायचंय. म्हणजे काय करायचंय? आई बघा, आत्ता बाबांच्या मनात राग आहे. सध्या ते काहीच ऐकून घेणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही बाबांना सांगा की माझं आणि विराजचं भांडण झालंय. भांडण? हो, आणि हे सुद्धा सांगा की आम्ही एकटे एकटे राहिलो ना तर सगळं सुरळीत होईल. मग बघा, आम्ही एकटे राहू नये यासाठी बाबा नक्की प्रयत्न करतील. राधा, कल्पना चांगली आहे आणि मी त्यांना हे सांगे नाही, पण तुमची भांडणं आहेत हे त्यांना दिसायला हवं ना, तरच विश्वास ठेवतील ना ते. तू अशी मध्येच का अंघोळ केलीस? काही नाही, मी केस पुसून देऊ का? काही गरज नाहीये, मी माझं करेन. अहो, मला खूप काळजी वाटते हो. विराज सकाळी उठल्यापासून आपलं नुसतं काम आणि काम. तर राधाशीही धड बोलला नाही आणि माझ्याशीही बोलायला आला नाही. तुम्ही ताई काम दिलंय का त्याला खूप? हो. अहो, पण अशाने राधा कंटाळून जाईल हो बिचारी. आजी, आता तुम्हीच बघा ना, विराजच चहा घेतच नाहीये. मी 2दा गरम केला. आता तुम्हीच सांगा त्याला. आजी, असं कसं रे नवरा तू? बायको सकाळपासून चहासाठी तुझ्या मागे मागे फिरते आणि तू का घेत नाहीस? नकोय मला. हे बघ, माझ्यापासून काही लपवायचं नाही हा. काय झालं सांग बरं, भांडण झालं का? नाही. विराजस, तुला माहिती आहे ना, तू माझ्यापासून काहीही लपू शकत नाही. सांग काय झालं? मगापासून पाहतीये राधा सकाळपासून चहा घेऊन मागे मागे फिरते, तू चहा घ्यायला सुद्धा तयार नाही. विजेंद्र, बघितलंस का तुझा मुलगा कसा वागतोय ते?
अरे सकाळपासून माल सर वरती करून पाहिलं नाही त्यांनी. एवढं कसलं काम दिलंय? त्या चहाची कुल्फी झाली असेल, पण राधाकडे त्याने मान वर करून असं बघितलं नाही. अरे असं वागतं का कोणी? हा आजी, एक मिनिट. आपलं काही भांडण झालंय का? नाही, म्हणजे सगळं ठीक आहे. कामात असेल ना तो, म्हणून नसेल घेतला चहा. तुम्ही प्लीज त्याला ओरडू नका. सगळं खोटं. काय चाललंय तुमचं? कधी तुम्ही भांडाल आणि कधी एकत्र याल असं नेमच नाही. तुम्ही दोघांना एखाद्याला वेड कराल. जाऊ दे, आता मला तरी गरम चहा मिळेल का? हो आजी, आणते पाणी. घ्या. काय झालं? काही नाही, माझं लक्षच नव्हतं. तब्येत बरी आहे ना? माझी तब्येत ठीक आहे, पण राधा विराजाचं काही ठीक दिसत नाहीये. त्यांचं काय? त्यांचं नक्कीच काहीतरी बिनसलंय. विराजच म्हणाला का तसं? नाही हो, तो काही बोलला नाही, पण मला कळतं ना, काहीतरी भांडण झालं असणार. भांडण? कमाल आहे. कशावरून झालं भांडण? अहो तेच तर कळायला मार्ग नाही ना. विराजासारखं काम काम कामातच असतो. ती राधा बिचारी आज त्याच्याशी बोलायला आलेली, पण याने लक्षच दिलं नाही ना. तेव्हाही तो कामातच बिझी होता. तिला जे बोलायचं होतं ते बोलताच आलं नाही हो. मला वाटतं काहीतरी महत्वाचं बोलायचं असणार. महत्वाचं? महत्वाचं काय बोलायचं होतं? ते नाही माहीत, पण मला आपलं वाटतंय ती बिचारी प्रयत्न करत होती, पण हा बोलेल तर ना. सारखं कामाचं कारण सांगून तिच्यापासून लांब राहतं. हा आता एकटं एकटं राहून राग जाणार असेल तर ठीक आहे. ते हल्लीच्या मुलांना काहीतरी कूलिंग पिरियड वगैरे लागतो ना, तसं. आपल्या वेळ बरं होतो, आपण आपले प्रश्न कसे बोलूनच सोडवायचो. पण हल्लीची ही मुलं, यांना प्रायव्हसी लागते, दूर राहूनच प्रश्न सोडवणार. कुणाशी तरी बोलायला लागेल. तुम्ही जरा बोलाल का? अहो अहो, तुम्ही जरा बघाल का? बोलाल का त्यांच्याशी? म्हणजे काय? बघीन ना. कुठे आहेत ती दोघं? राधा, थँक्यू. तू खाली बाबांच्या पुढ्यात आपल्यातला वाद समोर नाही येऊ दिला. थँक्यू. विराजस, अरे थँक्यू काय त्याच्यात? बायको आहे मी तुझी. मी तुझी साथ दिली इतकंच. एक विचारू? तुझे कपडे पाहिलेत पूर्ण भिजलेले. चिडून भिजत होतास ना? हां, सॉरी, ते झालं माझ्याकडून. मला ते कंट्रोल नाही झालं, पण डोंट वरी.
इथून पुढे असं होणार नाही, कारण इथून पुढे मी एवढा अटॅचच राहणार नाहीये. येऊ का? बाबा या ना, विचारताय काय? या. मला जरा दोघांशी महत्वाचं बोलायचंय. मी तुम्हा दोघांबाबत एक महत्वाचा निर्णय घेतलाय. नाही, तसं मी संजीवनीशी बोललोय आणि तिलाही तेच योग्य वाटतंय. कसला निर्णय बाबा? आपल्या मसाल्याच्या कामात उद्यापासून राधा तुझ्याबरोबर येईल, तुला मदत कर. अभिनंदन राधा, मला खात्री आहे तू तुझी जबाबदारी नक्की पार पाडशील, सगळ्या अपेक्षा पूर्ण करशील. मला खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडून. ऑल दी बेस्ट तुम्हाला. छान काम करा. राधा माझ्याबरोबर काम करणार म्हणजे राधाचं ओझं आणखी वाढेल का? आता विराजस सोबत राहून मी माझं स्थान निर्माण करणार. आपल्या मसाल्याच्या कामात उद्यापासून राधा तुझ्याबरोबर येईल, तुला मदत करेल. देवा, तू आत्ता जसा माझ्या पाठीशी उभा आहेस तसाच राहा. मला यात यश मिळू दे. बाबांनी आम्हाला एकत्र काम करायला सांगितलंय, पण हे दिसतंय तितकं सोपं नसणार आहे. ह्याच्या मागे त्यांचा काय डाव आहे ना, ते मला बघायचंय. ज्या माणसाने मुलाच्या जीवाचा सौदा केला तो ही संधीही सोडणार नाहीच. पण देवा, तू मला बळ दे. राधा, मला कळलंय राधा, तुला हे सगळं खूप अवघड जाईल याचाच विचार करतेस ना. नको काळजी करूस. आपल्यात हे जे काही चाललंय त्यात आणखी एक एवढी मोठी जबाबदारी. पुन्हा तुला त्रास होणार, तुझी घुसमट होणार. त्यापेक्षा मी बाबांना सगळं सांगतो. हे नको करायला, हे अवघड जाईल खूप, नाही जमणार. का जमणार नाही? का जमणार नाही? बाप, अचानक एवढी मोठी जबाबदारी राधाला दिली ते अवघड जाईल, थोडंसं त्रास होईल तिला. आणि त्यात आमच्यात हे जे म्हणजे आमचं नातं आत्ता जसं आहे त्यानंतर तुम्ही म्हणजे मला असं सांगायचं की आय एम सॉरी टू से दिस बाबा, पण एकदा तुम्ही मला हे जर विचारलं असतं तर. नाही विचारलं मी तुला.
कारण विराजस मला माहितीये मी काय करतोय ते. मला माहितीये ही खूप मोठी जबाबदारी आहे, पण आजपर्यंत राधावर जितक्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्या तिने अगदी चोख पार पडल्या, आणि ही सुद्धा ती चोखच पार पाडेल. माझा विश्वास आहे राधावर. विराजस, मी हा व्यवसाय सुरू केलाय आणि आज इथपर्यंत आणून ठेवलाय. अरे मी हे एवढं मोठं साम्राज्य उभं केलंय, ते आता तुमच्या दोघांचं आहे. नीट लक्ष द्या ह्याच्याकडे, आणि माझी खात्री आहे की राधा ही जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडेल. तू बघ, ती सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देते का नाही, है ना राधा? आणि राहिला प्रश्न तुमच्या नात्याचा, तर कदाचित यामुळे तुमच्या नात्याला एक वेगळंच वळण लागेल. काय झालं विराज? अरे एवढा कसला विचार करतोयस विराज? कधीतरी या बापावरही विश्वास ठेव. हे बघ, मी जे काय करतोय ना ते सगळं तुझ्या भल्यासाठी करतोय. हो बाबा. ओके. बिचारा, तुला माहितीये मी तुला विराजस बरोबर काम करण्याची परवानगी का दिली ते? कारण तुला त्याच्याबरोबर बोलायची संधी मिळावी म्हणून. पण या संधीचा फायदा घेऊन त्याच्या अवतीभोवती फिरून त्याला पटवायचं नाहीये, तर त्याला तुझ्यापासून तोडायचं आहे. त्याला सतत हे टोचत राहायला हवं की तुझं त्याच्यावर प्रेम नाही. त्याला या गोष्टीची सतत जाणीव व्हायला हवी की तू या बंधनात खुश नाहीयेस, अडकलेली आहेस. तू हे त्याला पदोपदी भासवत राहिलीस तर तो स्वतःहून कंटाळून तुला डिवोर्स द्यायलाच हवा. पुढच्या 15 दिवसात त्याने तुला डिवोर्स द्यायला हवा. पुढच्या 15 दिवसात डिवोर्स पेपरवर मला विराजसच्या सह्या झालेल्या हव्यात. हो, मी सांभाळेन सगळं.